मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन वर्ग 4 साठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. पदावली व अक्षरांचा वापर यावरील काही नमुना व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आणि त्या पदावलीमध्ये आपल्या गणितामधल्या ज्या काही बेसिक क्रिया असतात ना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा अंतर्भाव होतो. मग भागाकार या घटकावर आपण एक नमुना उदाहरण पाहणार आहोत. पदावली ही चारही क्रियांची बनलेली असते आणि पदावली कशी सोडवायची हे नियम सुद्धा आपण पाहिले, कंचे भागू बेव. पण भागाकारावर सुद्धा कसे गणित येतात एक बघा. पुढील पैकी चुकीचे उदाहरण ओळखा. नमुना प्रश्न आहे हा पदावली मधलाच, म्हणजे भागाकाराशी रिलेटेड आहे. भागाकारामध्ये किंवा पदावलीमध्ये हे चारही क्रिया रिलेटेड असतात, म्हणून भागाकारावर एक नमुना या ठिकाणी आपण घेतलेला आहे, जो की भागाकारांच्या नियमावर आधारित आहे. बघा, पुढील पैकी चुकीचे उदाहरण ओळखा. जर आपल्याला नियम माहित असतील तरच आपल्याला ते ओळखता येईल. पहिला नियम आहे, कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. बरोबर आहे. कसं आहे? बरोबर आहे. कारण आपण कोणत्याही संख्येला 1 ने भागलं म्हणजे आपण लिहितो बघा, आपण बालपणापासून आपण शिकतो 1 2, तेव्हा आपण लिहितो a1, याचा खाली याचा अर्थ असतो, याचा छेद काय आहे 1, याचा छेद आहे 1 म्हणजे आपण याला 1च लिहितो. 2 असं न लिहिता आपण सरळ असं लिहितो 2 आणि प्रत्येकाचा छेद काय असतो 1 असतो. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने भागलं. 1 ही प्रत्येकाचं 1 आणि ती संख्या हे दोन विभाजक असतात. आपण त्यांना त्या प्राईम नंबर मध्ये आपण शिकतो की कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. म्हणून पहिलं राईट आहे. आपल्याला कोणतं ओळखायचं आहे, चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. बघा, म्हणजे आपण प्रश्न सुद्धा नीट वाचला पाहिजे. प्रश्न जर आपण चांगला वाचून घेतला, समजला, तरच आपल्याला उत्तर लिहिता येईल. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. बघा, कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागलं उत्तर काय येते 0 म्हणताय. चुकीचं आहे, कारण कोणत्याही संख्येला आपण त्याच संख्येने भागलं. उदाहरण 3 भागिले 3 बरोबर 1, 7 भागिले 7 बरोबर 1. कोणत्याही संख्येला जर आपण त्याच संख्येने भागलं तर उत्तर 0 म्हणताय, हे चुकीचं आहे. उत्तर 1 येते. खाली दिलेलं बघा, कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता खाली बघा, भाज्य व भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. नियम पाहिलेलाच आपण. कोणता नियम आहे तो? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हा नियम पाहिला आपण, सूत्र पाहिलं होतं भागाकारामध्ये. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे मग चुकीचं? 2 नंबरचं. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच निवडायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे बरोबर असताना सुद्धा आपल्याला काही काही गोष्टी चुकीच्या कराव्या लागतात किंवा चुकीचं निवडावं लागतं. तर जसा प्रश्न विचारला तसं उत्तर आपल्याला द्यावं लागते. तर आपण या 2 ला गोल करणार आहोत आणि आपल्या या नमुना प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत नमस्कार.